दुर्गामातेच्या दौडीचा हा भाग आहे. तर डिग्रजच्या कृष्णाकिनारी ही एकमेव दुर्गामातेचं मंदिर बसलेलं असतं. तर ते नवरात्र उत्सवामध्ये आणि या ठिकाणी अमावस्या बहुतेक आहे, कारण बसवेश्वर मंदिराजवळ प्रसाद चालू आहे आणि प्रसाद जो असतो तो अमावस्यालाच असतो. आणि पाऊस देखील बारीक रिमझिम चालू आहे, पण लोकांची म्हणजे भाविकांची गर्दी मात्र प्रसाद घ्यायसाठी तशीच आहे. टाईल्स तुम्हाला दिसत असेल की चमकत आहेत, कारण की पाऊसमुळे थोडासा बारीक पाऊस आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नवरात्र उत्सव असल्यामुळे सकाळी दौड निघते. तर दौडीसाठी आमच्या घरासमोर वहिनी आणि आमची बायको रांगोळी काढल्यात, कारण या रस्त्याने पुढे दुर्गामातेची दौड जाणार आहे. आणि मी डिग्रजच्या कृष्णाकिनारच्या आपल्या हनुमान मंदिरात गेलो आहे. तर हनुमानाची मूर्ती देखील कशी केली आहे बघा. या ठिकाणी हनुमानाच्या मूर्तीला देखील एक वेगळं रूप दिलेलं आहे. या ठिकाणी आता डिग्रजच्या कृष्णाकाठची एक गल्ली कशा प्रकारे सजवली बघा. सुस्वागतम असं लिहिलेलं आहे. आणि भक्तिशक्ती या ठिकाणी शिवाजी महाराजांची मूर्ती आणि तुकाराम महाराजांची, शिवाय नटराजांची, या ठिकाणी शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, या ठिकाणी पुन्हा फुले, अशा प्रकारे रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांगोळी वगैरे काढण्यात आली आणि रस्ता पूर्णपणे सजवण्यात आला आहे. तर शिवाजी महाराजांचे पुतळे आणि या ठिकाणी शिवाजी महाराजांची डिजिटल, शिवाय शिवाजी महाराजांचं जास्त दिसत आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आणि पुन्हा एकदा शिवाजी महाराजांचे पुतळे वगैरे. तर गल्ली का सजवली आहे, तर या रस्त्याने दौड जाणार आहे, दुर्गामातेची दौड, त्यामुळे ही गल्ली पूर्णपणे सजवलेली आहे. राम मंदिरची प्रतिकृती देखील इथे केलेली आहे. आणि ही आहे संत रोहिदास मंडळ कसबे डिग्रज या ठिकाणी असलेली ही गल्ली एक छान अशी सजवलेली आहे. डिग्रजचा कृष्णाकाठ, मौजे डिग्रज आणि कसबे डिग्रज हे गावाच्या मिळून आपलं कसबे डिग्रजचं कृष्णाकाठ आहे. आणि या ठिकाणी हे मध्ये पूल आहे. हा पूल दोन गावांना जोडतो. कसबे डिग्रज थोडंसं मोठं गाव आहे आणि मौजे डिग्रज थोडंसं छोटं गाव आहे. तर या ठिकाणी पुलावर काहीतरी काम चालू आहे बांधायचं. तर या ठिकाणी वयस्कर आजोबा मी थांबलो असता आलेत. आणि वयस्कर आजोबा आल्यानंतर आपण त्यांना लिफ्ट देतो हे तुम्हाला माहितीच आहे. आणि त्या ठिकाणी गाडीवर लिफ्ट मागितली त्याने. चला मग त्यांचा पाय दुखत असणार आहे, त्यांना आपण घरी सोडूया. आणि जाताना कामावर मला एका ठिकाणी हिट अँड रन प्रकरण दिसलं. तर एक गाडीवाला व्यक्ती आहे, अपघात करून त्यांनी पळायला लागलेत. आणि अपघात करून झाल्यानंतर एकदा हिट केले एकाला आणि पुन्हा एकाचा हातपाय मोडला आणि पुन्हा गाडीवर डॅश पडले बघा. अशा प्रकारे हिट अँड रन मित्रांनो कधीही करू नका. जर तुमचा अपघात झाला किंवा लागलं तर तिथेच थांबा. पळून जाणार ना, तर त्यांनी दुसरा अपघात केला आहे. अशा प्रकारे हे झालेलं आहे. लायसन असल्याशिवाय गाडी चालवायचीच नाही, आणि चालवली तरी एकदा ॲक्सिडेंट झाला तर तिथे मोठ्या मनाने थांबायचं, पळून जायचा प्रयत्न करू नये, कारण की शहरामध्ये एवढ्या गजबजलेल्या रस्त्यावर आणि पण दुसऱ्याला लागू शकते. तर या ठिकाणी ते झाल्यानंतर गावाकडे येताना मला डिग्रजच्या कृष्णाकिनारी लहान बंधाऱ्यावर दोघंजण बसलेले आहेत. या ठिकाणी मस्तपैकी नदीकडे पाहत, आणि या ठिकाणी पाणी देखील नदीला खळखळून भरभरून वाहा लागले. दूधसारखं दिसायला लागले, दुधासारखं पाणी व्हाईट असं. आणि या ठिकाणी मी थांबलेलो आहे थोडा वेळ आणि डिग्रजच्या कृष्णाकाठी आणि पाण्याचा हा व्हिडिओ करून पुन्हा मी डिग्रजच्या कृष्णाकाठी घरी गेलो आहे. अशा वेगवेगळ्या घटना एका दिवसभरात घडलेल्या मी तुम्हाला दाखवत आहे. तर बघा पाणी किती प्रेशरने जात आहे. आणि या ठिकाणी पाण्यामध्ये कचरा येऊन अडकलेला आहे बघा, तुम्हाला दिसेल या ठिकाणी बांबू येऊन अडकलेला आहे. किती कचरा आला आहे, कारण की पाणी या पुलाच्या वरनं चाललं होतं. आणि बांबू तर बघा किती अडकला आहे. बांबू तर उभा आहे असा अडकलेला आहे. बांबूचं पूर्ण बेटच कुठनं तर निघून आले आणि ते तिथं अडकलेलं आहे. तर या ठिकाणी डिग्रजच्या कृष्णाकाठच्या ह्या लहान बंधाऱ्यावर अशा प्रकारे नदी स्वतःला स्वच्छ करून घ्यायचं काम करते. बंधाऱ्यात जे काय असेल ते सगळं घाण अडकते आणि पुन्हा माणसांनाही ते सर्व बंधाऱ्यातनं घाण काढावं लागते. पक्ष्याचं घरटं इथं लोंबाले, पण इथं पक्षी तुम्हाला मी दाखवणार आहे. तो पक्षी कधीतरच दिसतो इथं आपल्याला. हा होला किंवा दुसरा पक्षी नसून हा आहे हरियाल पक्षी. महाराष्ट्राचा राज्य पक्षी म्हटलं जाते. आणि तुम्हाला हिरवं कबूतर, थोडक्यात काय हिरवं कबूतर हरियाल पक्षी खूपच देखणं कबूतर असतं हे. आणि महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे हरियाल पक्षी. हे दिसल्यावर मी तुम्हाला इथं थोडंसं झूम करून दाखवतो, कारण डिग्रजच्या कृष्णाकिनारी असा पक्षी कधी तरच बघायला भेटतोय. आणि तो देखील उडून जात नाही आहे, तर धाडसाने तिथं उभारला आहे फोटो काढा असं म्हणल्यासारखं. यावेळी पाऊस मात्र भरपूर झाल्यामुळं पूर परिस्थिती निर्माण झाली. आणि काही सोलापूरला पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळं आपल्या गावातील काही लोक आहेत हे कपडे पाठवत आहेत बघा. कपडे वगैरे, जरुरी अन्नाचे वस्तू, अशा प्रकारे डिग्रजच्या कृष्णाकाठून सोलापूरला जात आहे हे बांधून, कारण की पाऊस भरपूर झाला आहे. आणि मुलं बघा चिखलात कशी खेळत आहेत, राड अंगाला लावून खेळत आहेत. हे डिग्रजचा कृष्णाकाठ पाणी. आणि या ठिकाणी दुसरी मुलं बसमधली आपल्याला व्हिडिओ करते म्हणून ब्लॉगर म्हणून ओळखा लागलेत, हात करायला लागलेत. त्याच्यानंतर हा जो बॉक्स आहे, आता हा बॉक्स कुणाला माहीत नाही असं आहे की महाराष्ट्र बांधकाम कामगार याचा बॉक्स आहे. लय जणांनी बांधकाम कामगाराची कार्ड काढलेली आहेत, त्यामुळे आता हे बॉक्स सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. हा देखील कुठं घरला घेऊन चालला एक व्यक्ती. सूर्यवंशी टाईल्स धुळे. आता हे संध्याकाळी डिग्रजच्या कृष्णाकिनारी एकदा शांत बसलो असता मी, तिथे
जे ऊस तोडणी मजूर आहेत ते ऊस तोडणी मजुराच्या अंधाराच्या खोल्यात बघा कसे त्यांनी लाईट लावून बसले आहेत. तर या ठिकाणी ती लाईट आहे त्यांनी प्रकाशाची कशी केली आहे तर LED लावून बसले आहेत. आणि हे बघा इथे स्वयंपाक करायला लागलेत, कसे छपरं केले आहेत आणि छपरामध्ये स्वयंपाक वगैरे करले आहेत. प्लॅस्टिकची वर छपरं जवळच आहेत आणि त्यांचे काळवणला किंवा भाजीला कशी उकळे आले बघा. आणि या ठिकाणी डिग्रजच्या कृष्णाकाठी असे शेतमजुरी कामगार म्हणण्यापेक्षा हे ऊस तोडणी कामगार येऊन राहिले असतात. धुळे, नंदुरबार या साईडनं, जळगाव या साईडचे आणि डिग्रजच्या कृष्णाकाठी त्याच्यापैकी एक जो आहे तो ऊस तोडणी कामगार इथे लांब जाऊन बसला आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवत आहे. तर या ठिकाणी नदीकडलं त्यांना राहायला खूपच छान वाटतं. आणि इथे एक बसला आहे त्यानं गोंधन काढलेलं आहे, D आणि S असं काढलं आहे. बघूया काय काढलं आहे हे D आणि S का काढलं आहे. DS काय आहे? नाव येते माझे काय दीपक आडनाव काय सकाराम बिल भिल्ल दीपक सकाराम भिल्ल. हा म्हणून DS काढलाय वे. किती हौस आहे त्यांना, डायरेक्ट गालावरच काढले. स्टाईल. कुठलं गाव? शिवपूर धुळे. सगळे शिवपूरचे जास्त आहे ना. ऊस तोडणी कामगारांच्या मुली देखील जातात बघा पाणी घेऊन नदीतनं. तर या आहेत शिवपूर धुळेच्या मुली. आणि या ठिकाणी डिग्रजच्या कृष्णाकाठी माझ्या गाडीवर कोण बसलंय तर ही तेजू बसले. मी म्हटलं गाडीमध्ये केस नीट कर का, तर ही शेजारी आपली आई रडालती तिच्या संग का, तर आई कामाला चालली होती आणि ही रडत आईच्या मागे लागली होती. सिंगल पेरेंट आहे, आईसोबत राहत असते आणि त्यामुळे तिला मग हसवायसाठी मी गाडीवरनं घेऊन चाललोय. आणि ती या ठिकाणी ती गाडीवर देखील बसली आहे. गाडीवर बसलो मुलांना कसला आनंद होते कोण ठाव. हसायच लागली, ती रडत होती, आईला मागे लागली होती पण हसा लागली. आणि आता या ठिकाणी गाडीवरून कोण जात आहे माझ्या, तर गाडीवरनं माझे जात आहे आमचा मुलगा मागे बसला आहे अवनीश टोपी घालून आणि त्याच्या मागे त्याचा मित्र बसला आहे. तर आम्ही कुठे चाललो आहे तर सांगलीला चाललो आहे क्रिकेट खेळायसाठी सांगलीला चाललेलो आहे. तिघंजण म्हणण्यापेक्षा दोघांना क्रिकेट खेळायसाठी मी तिथं आणतो आहे. आणि हा मुलगा नाही मुलगी एक बॉयकट मारले, पाया पडून जाते ती म्हणते, मैदानाला आल्याला पाया पडते. आणि या ठिकाणी मी बसतोय, अवनीश इथे खेळत असतोय क्रिकेट 2 ते 2.5-3 तास आणि मी इथे बसतोय ह्या पायऱ्यावर इथे कडला पाहत बसतोय क्रिकेट. आणि शिवाय मी इथे एडिटिंग करत बसतोय माझ्या मोबाईलवर डिग्रजच्या कृष्णाकाठी आपल्या चॅनलचं. आणि या ठिकाणी मुलांचं समोर प्रॅक्टिस चालू आहे आणि मी या ठिकाणी एडिट करत बसलो आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला दिसेन मी एडिट करत बसलो आहे. अशा प्रकारे डिग्रजच्या कृष्णाकाठचा हा भाग आता संपूर्णच निघूया आणि वेगवेगळे भाग येत असतात. पाहत चला, खुश राहा, सुरक्षित राहा. उद्या भेटू वेगळ्या भागात.